नमस्कार मंडळी, आज आपण शेतात आलेलो आहे आणि शेतातील हे बाबळीचं झाड आहे आणि या झाडाखाली भरपूर शेंगा वाळलेल्या पडलेल्या आहेत. तर आपण ते शेंगा गोळा करणार आहोत. तर या शेंगांचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच या शेंगांचे चूर्ण कसे तयार करायचे तेही आपण सांगणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला एक बाबळीच्या शेंगांचा आयुर्वेदिक नुस्खा याचे फायदे हे तुम्हाला सांगणार आहे. तर हे पारंपरिक पद्धतीने पूर्वीचे लोक या बाबळीच्या शेंगांचे चूर्ण करायचे आणि ते सकाळी अंशापोटी गरम पाण्यासोबत घ्यायचे, तर काही मधासोबत घ्यायचे. तसेच काही भागामध्ये या बाबळीच्या कोवळ्या शेंगांची भाजीही केली जाते आणि खाल्ली जाते. तसेच चटणीसुद्धा बनवली जाते. तर आपल्याला माहीतच आहे, शेळ्या मेंढ्या ह्या शेंगा आवडीने खातात आणि शेळ्यांचं दूध किती पौष्टिक असतं हे सर्वांना माहीत आहे. तर ह्या शेंगा आपल्यासाठी हितकारकच आहे. तर बघा, आता मस्त हे शेंगा वाळलेले आहे, तर त्या घरी आणलेले आहे आणि ते आता खलबत्त्यात टाकून कुटणार आहे. पारंपरिक आयुर्वेदामध्ये बाबळीचा वापर सूज आणि वेदना कमी करण्यासाठी केला जातो. यामध्ये प्रथिने आणि खनिजे तसेच कॅल्शियम, लोह आढळते. म्हणून ग्रामीण भागामध्ये बाबळीच्या शेंगा जनावरांच्या चाऱ्यांसाठी सुद्धा वापरल्या जातात, कारण यामध्ये पौष्टिक घटक खूप आहे. तसेच ही जंतुनाशक आहे. बाबळीचे काडे किंवा पूड दात व हिड्या मजबूत करण्यासाठी वापरतात. काही संशोधनानुसार बाबळीतील घटक रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासही मदत करते. याच्यामुळे आपले पचन सुधारते, कारण शेंगामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असतात. त्यामुळे बद्धकोष्ठताही कमी होण्यास मदत करते. परंतु जास्त सेवनाने आपल्याला इतर त्रास होऊ शकतो. म्हणून हे चूर्ण घेताना तुम्ही जाणकाराच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका आणि जर घ्यायचं असेल तर कमी प्रमाणामध्ये घ्या आणि त्याचे तुम्हाला काय तोटे होतात, काय नुकसान होते त्याची खात्री करून घ्या, तरच तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता. कारण हे कुठल्याही वातावर, संधिवातावर, गुडघेदुखीवर, कंबरदुखीवर हे चूर्ण बहुउपयोगी आहे. तर बघा, यातील जे बी आहे ते आपण काढून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पावडर तयार करणार आहोत. जरी ग्रामीण भागामध्ये हे औषधी म्हणून उपयोग करत असतील तरीसुद्धा याचे काही तोटेही असू शकतात. प्रत्येकाचं शरीर वेगळं असते आणि प्रत्येकाला ते सूट होईलच हे जरुरी नाही. म्हणून तुम्ही जाणकाराच्या सल्ल्याशिवाय हे चूर्ण घेऊ नका. प्रत्येकाला फायदा होतो, परंतु काहींना फायदा होऊ शकत नाही, हे सुद्धा आहे. तर बघा, आता चूर्ण मस्त बारीक केलेलं आहे आपण आणि ते गाळून घेत आहे. त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा आपण बारीक करू. गावा साईडला असे कित्येक रान औषधी आहे, रानभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, वेलवर्गीय काही रान औषधी आहे जी सर्वसामान्यांना माहीत नाही. परंतु पूर्वीच्या लोकांना अशा प्रकारच्या औषधी वनस्पतीची ओळख असायची, कारण त्यावेळेस एवढे दवाखाने नव्हते, एवढे विलाज नव्हते. म्हणून अशा प्रकारच्या जडीबुटी ते गोळा करायचे आणि घ्यायचे आणि त्यांना फरक हमखास पडायचा. तर बघा, चूर्ण मस्त बारीक झालेलं आहे. ते आता आपण एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवू. तर हे संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, वाताचा प्रकार याच्यावरती बहुगुणी आहे. तर सकाळी सकाळी अंशापोटी 1 चमचा तुम्ही कोमट पाण्यासोबत घेऊ शकता किंवा मधासोबतही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला वाताचा त्रास आहे तर तुम्ही अशा प्रकारचं हे चूर्ण करून घेऊ शकता. करून बघायला काही हरकत नाही, घेऊन बघायलाही हरकत नाही. फायदा झाला तर खूपच चांगलं. तर बघा, 1 चमचा आपल्याला कोमट पाण्यासोबत अंशापोटी घ्यायचा आहे किंवा मधासोबतही तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, महत्त्वाची माहिती, देवाधर्माचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी नेहमी घेऊन येत असते. तर तुमच्या आवडीनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता. तर आता आपण चूर्ण मस्त हवा जाणार नाही अशी घट्ट झाकणाची बरणी, काचाची बरणी त्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि चूर्ण घ्यायचं असेल तर चमचा कोरडा घ्या, जेणेकरून चूर्ण खराब होणार नाही. कारण जर तुम्ही ओलसर हात किंवा ओलसर चमचा या चूर्णामध्ये जर घातला तर याच्या गाठी होऊ शकतात, कारण हे चिकट असते. तर बघा, चूर्ण आपलं मस्त तयार झालं आहे आणि आपण बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मंडळी.